₹300 रोज? प्रकाश चितेंच्या रॅलीसाठी भाड्याची गर्दी? व्हायरल व्हिडिओनं उघडले गुपित. श्रीरामपूर झुंजार न्यूज. श्रीरामपूर नगर परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय वातावरण तापले असतानाच आता शिवसेना शिंदे गटाच्या एका रॅलीची शहरात जोरदार चर्चा रंगली आहे. ही चर्चा रॅलीतील गर्दीची नसून ती गर्दी जमवण्यासाठी वापरलेल्या फॉर्म्युल्याची आहे. शिंदे गटाचे उमेदवार प्रकाश चित्ते यांच्या रॅलीसाठी चक्क ₹300 रोजंदारीवर माणसे आणल्याचा प्रकार समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. निवडणुकीत आपली ताकद दाखवण्यासाठी आणि प्रतिस्पर्ध्यांवर दबाव निर्माण करण्यासाठी मोठ्या रॅल्या काढल्या जातात. मात्र प्रकाश चितेंच्या रॅलीत नैसर्गिक पाठिंबा नसून केवळ हवा करण्यासाठी पैसे देऊन माणसे आणल्याचा आरोप होत आहे. शहरातील या रॅलीत गर्दी दाखवून ताकद सिद्ध करण्याचा अट्टहास करण्यात आला, पण व्हायरल व्हिडिओने या शक्तीप्रदर्शनातील फोलपणा उघड केला आहे. हे केवळ उचणे अवसान आहे असल्याची टीका आता नागरिक करत आहेत. सध्या शहरात एक व्हिडिओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे. यामध्ये रॅलीत सहभागी झालेला एक व्यक्ती आपली व्यथा मांडताना दिसत आहे. या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांना ₹300 रोज ठरवण्यात आलं होतं. मात्र ज्या मध्यस्थाकडे म्हणजे एजंटकडे पैसे वाटपाचे काम दिले होते त्यानेच त्यात गफला केला. ठरलेले पैसे वेळेवर किंवा पूर्ण न मिळाल्याने या रोजंदारीवर आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आणि त्यातूनच हा प्रकार चव्हाट्यावर आला. ज्यांनी पैसे वाटायचे होते त्यांनीच हातसफाई केल्याची खंत संबंधित व्यक्ती व्हिडिओमध्ये व्यक्त करत आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मतदारांमध्ये संभ्रम आणि संताप व्यक्त होत आहे. पैसे देऊन जमवलेली गर्दी ही उमेदवाराची खरी ताकद असू शकत नाही, हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. आता हा व्हिडिओ पाहून आणि ही परिस्थिती लक्षात घेऊन मतदारांसमोर एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहिला आहे. केवळ रोजंदारीवर माणसे आणून गर्दी जमवणाऱ्या उमेदवाराला आपले मौल्यवान मत द्यायचे की प्रत्यक्ष जनतेत राहून विकास कामे करणाऱ्या नेतृत्वाला साथ द्यायची? हा निर्णय आता सुज्ञ जनताच घेईल अशी चर्चा शहरात सुरू आहे. 200 वॉटर आला मला म्हणतो मुंबईत पैसे आणले म्हणतो परकची ते पण त्याच्या काल होतं ना परकची त्याचे हे होतं ना गेलो होतो 200 दिले आणि आपल्याला परकची देणार येऊ का म्हणे मी देणार नाही. आणि काय ते परकची ते कोण पैसे आणले हे येऊ काय म्हणे रम्याकडून कशाला घेतले आम्हाला काय माहिती रम्या असं करतो म्हणून. म्हणतो 30 रुपये 300 रुपयांनी 400 लोकांचे पैसे आणले म्हणे आणि किती वाटलेले म्हणे 30,000. संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व चाफ कटर योजना. या योजनेअंतर्गत आपणास बाजार भावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे. नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व चाफ कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे. तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ, पशुसंवर्धन विभाग, अमृतनगर, संगमनेर.